मित्रांनो, आज लक्षात नसलेला बाप तुम्हाला मी लक्षात आणून देणार आहे. मी सतत विचार करायचो की वडिलांवरती काहीतरी लिहावं असं वाटायचं, परंतु काय लिहावे. अनेक लेखकांनी वडिलांवरती खूप काही लिहिलं, परंतु मी काय लिहावं असा विचार माझ्या मनात चालू होता. आईविषयी लोक अनेक लिहितात, आईवरती अनेक पुस्तके लिहिली आहेत, परंतु वडिलांविषयी एवढे कोणी लिहिलंच नाही. म्हणून मी लक्षात नसलेल्या बापाची आठवण करून द्यायची ठरवलं. बाप, वडील, पिता, पप्पा, डॅडी, दादा, बाबा, नाना लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येकजण सहजपणे नेहमी जाणून बुजून शब्द उच्चारतो, तो म्हणजे बाप. त्याच बापाविषयी थोडं लिहासं वाटलं. आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं, पण घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आपण समजून घेतलं नाही. वडिलांना महत्त्व असून देखील वडिलांविषयी जास्त लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता बापाविषयी जास्त बोललेलं जात नाही. कोणताही व्याख्याता बापाविषयी जास्त बोलला जात नाही, पण कोणत्याही व्याख्याता आईविषयी जास्त बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचेच महत्त्व जास्त सांगितले. देवांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाविषयी कुठेच फारसे बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, तोही तापट, व्यसनी, मारगोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या बापाविषयी, चांगल्या पित्याविषयी काय आईकडे असरून चांगल्या बापाविषयी, चांगल्या पित्याविषयी कोणीही लिहिलेलं नाही. आईकडे आसरूचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं, आणि रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समयच जास्त तापते, पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिळते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती लवकर विसरतो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणीला आधार द्यायचा असतो. पत्नी अर्ध्यावरती सोडून गेली तरी रडता येत नाही, पोरांसाठी वासरूंना आवर घालावा लागतो. ह्या सर्व कारणांनी बापाला रडता येत नाही. जिजाबाईंनी शिवाजी घडविला असं अवश्य म्हणावे, पण त्यावेळी शहाजी राजांची ओढतानही लक्षात आणा. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून स्वतःच्या पोराला टोपलीत घालून घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण योगात तडफडून मरणारा पिता दशरथ होता. बापाच्या टाचा झिजलेल्या चपला पाहिले की त्यांचे प्रेम कळते. बापाची फाटकी बनियान पाहिले की कळतं की आपल्या नशिबाची भोक बनियानला पडले आहे. बापाच्या दाढी वाढलेला चेहरा पाहिला की आपल्याला त्यांची काटकसर कळते. मुलीला गावून घेतील, तिला कपडे लागतील तेवढी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला कडतील. मुलांना हेअर सलूनमध्ये 20-30 रुपये खर्च करतो. मुलगा हेअर सलूनमध्ये 20-30 रुपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 40 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीचा साबण दाढी करत असे. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तर लवकर दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. एखादा महिना आराम केला तर घरचा प्रपंच कसा चालणार याची काळजी वाटते. कारण पोराचे लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते. घरात उत्पन्नाचे साधन नसतं. ऐपत नसते तरी तो मुलाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला पैसे भरतो. ओढताण सहन करून मुलाला शहरात दर महिन्याला पैसे पाठवत असतो. सर्वच नसते तरी काही मुलं अशी असतात की तारखेला पैसे येतात म्हणून मित्राला परमिट रूममध्ये पार्टी देतात. ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. वडिलांचे टिंगल करतात. आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असते. पण ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला करता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचे कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणे टाळता येते.
पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आई न होण्याला बापामुळे अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, म्हणून आपल्याला आई जवळची वाटते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिल्या बाळपणात आईचे खूप कौतुक होते, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फिरणाऱ्या बापाची कोणीच दखल घेत. चटका बसला, ठेच लागली, खरचटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टींना पहिल्यांदा आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता ओलांडताना एखाद्या ट्रक जवळून येऊन अचानक ब्रेक दाबतो, तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोटे छोटे संकटाला आई चालते, पण मोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मैताच्या वेळी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभे का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ज्यावेळी उशिरा घरी येतो त्यावेळी त्याची आई नाही, त्याचा बाप जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथात दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो. बापाचे महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीचं वडील गेल्यावर जबाबदाऱ्या खूप लवकर पेलावं लागतात. त्याला एका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाची फोनवर बोलताना आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेन तेव्हा विवाहाच्या बाहुल्यावर चढते. मुलगी वडिलांना जाणते, इतरांनीही सुद्धा असंच आपल्याला जाणवं अशी बापाची किमान अपेक्षा असते. हे श्रीरामा, हे बजरंगा, माझी तुझ्या चरणी एवढीच इच्छा प्रार्थना आहे. लक्षात नसलेला बाप हे पुस्तक ज्या लोकांनी वाचले त्यांना यातून काहीतरी बोध मिळावे ही माझी प्रार्थना आहे. जय महाराष्ट्र.